जर कोणी वोट जिहादचा वार करत असेल तर गप्प का बसायचं, देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न. उलेमाचं 17 मागण्यांचं पत्र बनावट नसल्याचा दावा. फेक लेटरवर जयंत पाटलांची सही कशी, फडणवीसांचा प्रतिसवाल. एक है तो सेफ है वर आक्षेप घेणाऱ्यांच्या अकलेची कीव. देवेंद्र फडणवीसांचा घणाघात. बटेंगे तो कटेंगे योग्यच असल्याचाही दावा. ओवेसी काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप. वोट जिहादबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानींची क्लिप. शरद पवार वोट जिहादचे सरसेनापती तर उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले सैनिक असल्याचा दावा. निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकू विधानसभेचं प्रकाश आंबेडकरांचं भाकीत. निकालानंतर सत्तेसोबत जाण्याचेही संकेत. विकासाचे मुद्दे नसल्यामुळेच भाजप धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप. शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा. क्राईम ब्रांचकडून जोगेश्वरीच्या कथित भूखंड घोटाळ्याची फाईल बंद. वायकरांनी सर्व परवानग्या घेतल्याचं तपासात उघड. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्र्यांची निवड महायुती आमदारांच्या बैठकीतच. सोबत काम केलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख सर्वोत्तम. अजितदादांची प्रांजळ कबुली. प्रचार संपण्यासाठी उरले शेवटचे 3 दिवस. राज्यात निवडणूक प्रचाराला वेग. पंतप्रधान मोदी माझा बूथ सर्वात मजबूत कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत, तर राहुल गांधी आणि प्रियंकांच्याही सभा. कांद्याच्या वाढत्या भावाची मुख्यमंत्र्यांकडून दखल. मर्यादेबाहेर साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 4 रनवे बनवणार. केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची घोषणा. 2 ऐवजी 4 रनवे उभारण्यात येणार असल्याची ही माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.